शेतकऱ्यांच्या अशा तुटलेल्या कॅरेट पासून नवीन करकरीत कॅरेट कसे तयार केले जातात चला बघूया। सर्वप्रथम सगळे कॅरेट रंगानुसार वेगवेगळे केले जाते आणि मग हे जे समोर तुम्हाला कमाल असं मशीन दिसतंय त्याला म्हणतात ग्राइंडिंग मशीन। यामध्ये या तुटलेल्या कॅरेटचे अगदी बारीक तुकडे केले जातात। यानंतर हे बारीक तुकडे पाण्यात स्वच्छ धुवून घेतले जातात आणि मग मशीन मध्ये वाळवले जातात आणि हा तयार झाला आपला नवीन कॅरेट तयार करण्यासाठीचा कच्चा माल। मग हे रॉ मटेरियल आपण पाठवतो इंजेक्शन मोल्डिंग प्लांट वर। खरंच ही मशीन जबरदस्त आहे, यासाठी 1 लाईक झालाच पाहिजे। मग या प्लांट वर रॉ मटेरियल मशीनच्या हॉपर मध्ये टाकतात। हे हॉपर या मशीनचे इनलेट आहे। इथूनच सुरू होतीये इंटरेस्टिंग प्रक्रिया। इथूनच मटेरियल पुढे एका स्क्रू मध्ये जाते। हा स्क्रू हीट केलेला आहे, तापल्यामुळे ते वितळते आणि पुढे डाय मध्ये प्रेस केले जाते। असे डाय मध्ये प्रेस केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे नवे कोरे कमाल कॅरेट। यानंतर याचे एक्स्ट्राचे मटेरियल जे गरजेचे नाही ते आपण कामगारांच्या मदतीने काढून टाकतो आणि मित्रांनो अशा प्रकारे तयार होतो कॅरेटचा डोंगर। बघा हा भाऊ कसा कॅरेटच्या डोंगरावर उभा आहे। हा जर खाली आला ना तर विषयच आहे। असो, यानंतर आपण या कॅरेटचे साइडचे दोन्ही बाजू गॅसच्या मदतीने हीट करून घेतो, त्यावर आपलं लोगो लावून घेतो आणि हे तयार आहेत नवे कोरे कॅरेट। उत्तम गुणवत्ता व दर्जेदार कॅरेट। मग हे कॅरेट पोहोचवले जातात आपल्या कुदरत ट्रेडर्स मध्ये। आजच भेट घेऊन तुम्ही क्वालिटी स्वतः तपासून पाहू शकता। असा हा कॅरेट बनवण्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा।